कृषीवनचे सहप्रायोजक आहेत सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण। नमस्कार, मी दर्शना तांबोळी कृषीवनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। कृषी क्षेत्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आता जाणून घ्यायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या कृषीवनला। टोमॅटो उत्पादकांना या हंगामामध्ये खर्च निघेल इतका दर मिळाला नसल्यानं हा हंगाम त्यांना तोटा सहन करावा लागतोय। त्याचबरोबर टोमॅटोची वाढलेली आवक आणि नोटबंदीच्या कचाट्यात सापडलेल्या टोमॅटो उत्पादकांना तब्बल 100 कोटींचा फटका बसलाय। यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ सध्या आली आहे। दरवर्षी दसऱ्याला सुरू होणाऱ्या टोमॅटो हंगामाकडून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या। दिवाळीपर्यंत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला सरासरी 100 रुपयांचा दर मिळत होता, पण त्यानंतर दरामध्ये उतरण सुरू झाली आणि त्यातच नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर टोमॅटो बाजारामध्ये आणखीनच घसरण झाली। खुडणी, वाहतूक असा क्रेट मागे 80 रुपये खर्च आला, पण बाजारात प्रति क्रेट 40 रुपये मिळाल्यानं टोमॅटो उत्पादकांचा खर्च सुद्धा आता निघेनासा झालाय। आणि यावरच बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता आहेत आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील। अभिजित, टोमॅटोचं सर्वाधिक उत्पन्न हे नाशिकमध्ये होतं, पण घाऊक बाजारामध्ये टोमॅटोला दर नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होतोय। नेमकी परिस्थिती काय आहे? अगदी खरं आहे। टोमॅटो उत्पादनामध्ये खरं तर गेल्या काही दिवसांपासून जी घसरण झालेली होती त्याचा फटका कुठेतरी या शेतकऱ्यांना झाला आहे। कारण नाशिकचं परिसरामध्ये टोमॅटोचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं, परंतु नोटबंदीच्या निर्णयानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेक वेळा रस्त्यावरती टोमॅटो फेकून देण्याची देखील शेतकऱ्यांवरती वेळ आली होती। कारण टोमॅटो शेतातनं काढून तो बाजारपेठेपर्यंत नेण्याचा जो काही भाडं असतं, गाडीचा खर्च असतो, तो देखील त्या मार्केटच्या लिलावानंतर मिळत नव्हता। 20 रुपये कॅरेट प्रमाणे ज्यावेळेस लिलाव होत होता त्यावेळेस केवळ 2 रुपये दर जो होता तो एका किलो मागे टोमॅटोला होता। इतका नगण्य दर असल्यामुळे लागवडीचा खर्च असेल, तो उत्पन्नाचा खर्च असेल, तो यातनं निघत नव्हता। त्यामुळे कुठेतरी 100 कोटीपर्यंत हा तोटा जो आहे तो शेतकऱ्यांना बसलाय। आणि खरं तर टोमॅटोचं उत्पादन घेतल्यानंतर ज्यावेळेस पुढचं पीक घ्यायचं असतं, म्हणजे उदाहरणार्थ द्राक्ष काढणीचा हंगाम असेल, द्राक्ष बागांचा हंगाम असेल, त्यासाठी खरं तर हा टोमॅटो उत्पादनाचा पैसा जो असतो तो त्या ठिकाणी लावला जातो। परंतु हा शेतकऱ्यांना टोमॅटोचा दर कोसळल्यानंतर इतका मोठा फटका बसलाय की येणाऱ्या काळामध्ये या टोमॅटोचं उत्पादन घ्यावं की नाही घ्यावं असा प्रश्न आता शेतकऱ्यांवरती पडलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो लागवडीनंतर शेतकऱ्यांना जो दर होता तो मोठा मिळेल, म्हणजे जवळपास 60 ते 80 रुपये कॅरेट प्रमाणेचा जो रेट होता तो मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु नोटबंदीचा सरकारने निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये मालाला उठावच नव्हता। जो टोमॅटोचं उत्पादन असतं, टोमॅटोचा जो माल असतो तो बाहेर निर्यात केला जातो, परंतु ती निर्यात देखील थांबली होती। त्यामुळे प्रचंड प्रमाणावरती जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते देखील झालं होतं। व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना पैसा द्यायला नव्हता, त्यामुळे हा जो तिथला व्यवहार जो होता तो देखील ठप्प झाला होता। त्यामुळे खरेदी करणारे व्यापारीच जर नसतील तर टोमॅटो मार्केटमध्ये आणून तरी उपयोग काय असा देखील प्रश्न शेतकऱ्यांवरती पडला होता। म्हणून अखेर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी तर टोमॅटो शेतातच पडू दिला, त्याचा खत म्हणून उपयोग होईल म्हणून टोमॅटोचा जो ढिगार होता तो शेतातच सोडू दिला, अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती। एकंदरीत या टोमॅटोचा जो काही तोटा आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याला बसला आणि याचा खरं तर नोटबंदीच्या निर्णयामुळेच हा कर्ज फटका बसलाय। जवळपास 100 कोटीच्या घरात तो गेलाय। खरं तर या सगळ्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मधल्यामध्ये भरडला जातोय आणि अर्थातच या सगळ्यामुळे या शेतकऱ्यांना तोटा सुद्धा सहन करावा लागतोय। पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। गहू पिकाचे एकूण क्षेत्र आणि उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, पण देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील प्रति हेक्टरी गहू उत्पादकता कमी आहे। पण असं असलं तरी सुद्धा अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील जैनपूर गावात अनेक शेतकरी कोरडवाहू शेतीमध्ये गव्हाची लागवड करून यशस्वी असं उत्पादन घेत आहेत। आज आपण जैनपूर गावातील प्रवीण कोरपे यांच्या कोरडवाहू गव्हाची यशोगाथा पाहूया। अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातले जैनपूर गावातले प्रवीण कोरपे यांच्याकडे 2 एकर शेती आहे। दर्यापूर तालुका कोरडवाहू शेतीसाठी प्रसिद्ध आहे। या तालुक्यातली शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। यंदा प्रवीण कोरपे यांनी आपल्या 2 एकर शेतीत गव्हाच्या बियाण्यांची लागवड केली।
यासाठी त्यांनी योग्य नियोजन केलं. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेणखत टाकून शेत जमीन चांगली भुसभुशीत करून घेतली. त्यानंतर पावसाळा संपताच 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवत गव्हाच्या बियाण्यांची लागवड केली. हा माझा गव्हाचा प्लॉट 2 एकराचा आहे आणि याची लागवड मी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केलेली आहे. आम्ही पावसाळ्यात या शेतात काहीच पेरत नाही. त्याच्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही शेणखत टाकून देतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर किस्तकाडी करत राहतो, म्हणजे ट्रॅक्टरच्या वाया सुरू ठेवतो पूर्ण पावसाळ्याभर. आणि शेवटी पावसाळा पेरायच्या आधी 2 वेळेस बैलांची वाई करतो अवताची आणि त्याच्यानंतर मग गहू पेरतो. गहू पेरायच्या आधी शेत इतकं नरम असायला पाहिजे की तुम्ही कुठेही झोपला तरी तुम्हाला कळक लागलं नाही पाहिजे. त्या हिशोबाने तसं शेत तयार झाल्यावर त्याच्यावर गहू पेरतो. आणि जोपर्यंत थंडी पडत नाही तोपर्यंत गव्हाचं पेरणं करता येत नाही. ज्या दिवशी थंडी पडायला सुरुवात होईल त्याच दिवशी गहू पेरता येतो. उन्हात गहू पेरता येत नाही. हरभऱ्याची लागवड जरी तुम्ही आधी केली, सप्टेंबर महिन्यात करतात, ऑक्टोबर महिन्यात करतात, पण गहू हा ज्या दिवशी थंडी पडायला सुरुवात होईल त्याच दिवशी पेरायला लागतो. त्याच्या आधी चालत नाही. लागवडीचा खर्च काय, बियाणं तर आमच्या घरचंच असतं. वर्षाकाठी जे आहे आमच्याकडे जुनं बियाणं तेच आम्ही यूज करतो. आणि बाकी लागवडीचा खर्च आम्ही ट्रॅक्टरने गहू पेरतो. खत कुठल्या प्रकारचं देत नाही, कुठल्या प्रकारचा स्प्रे करत नाही. त्याच्यामुळे बाकीचा अवांतर खर्च आम्हाला याला काहीच लागत नाही. फक्त पेरायचाच खर्च येतो ट्रॅक्टरने, तर तो काय एका दिवसात होऊन जातो. तर त्याला काही खर्च म्हणता येत नाही. स्प्रेचा खर्च नाही आहे, कुठलं इन्सेक्टिसाईड मारत नाही, कुठलं रासायनिक खत देत नाही. 15 क्विंटलची अपेक्षा आहे. एकरी 7 ते 8 पोते व्हायला पाहिजे. एका क्विंटल म्हणजे एका एकराला 8 क्विंटल. 15 क्विंटल आम्ही पकडले 2 एकराला. पावसाळी हंगामाबरोबरच यंदा थंडीही चांगली पडल्यानं गव्हाच्या पिकाला याचा बऱ्याच प्रमाणात फायदा झाला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून कोरपे यांना 2 एकरात 15 ते 17 क्विंटल गहू येण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागाकडून पाठिंबा मिळाल्यास गहू आणखी दर्जेदार आणि उत्पादन वाढेल असं मत कोरपे यांनी व्यक्त केलंय. कृषी विभागाकडनं आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती नाही. कुठला कृषी विभाग अधिकारी आमच्याकडपर्यंत पोहोचला नाही किंवा आम्हाला कधी त्यांनी काही सांगितलं नाही गव्हाच्याबद्दल. इवन म्हणजे बियाण्याबद्दल पण ते सांगत नाहीत की बा तुम्ही कोरडवाहूमध्ये हे बियाणं यूज करून पीक घेऊ शकता. हे तर आमचे वडिलोपार्जित बियाणे आमच्याकडे आहे, तेच आम्ही आजपर्यंत रिपीट करतो आहे. त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं बियाणं पण नाही आहे. मग पुढची गोष्ट सांगायचा काही विषयच नाही. दर्यापूर तालुका हा खारपानपट्टा आहे. आधी आमच्याकडं कसं खूप वर्षाच्या आधी गहूच मेन पीक होतं, परंतु गव्हाच्या त्या मार्केटला त्यावेळेस त्याचा माल भाव मिळत नसल्यामुळे आम्ही सगळे लोक आता हरभऱ्याकडे वळले होते. आता परत गव्हाला पण भाव मिळायला लागला, त्याच्यामुळं मग आता परत गव्हाकडे यायला लागलेत. आता गहू पण पेरतात आणि हरभरा पण पेरतात, म्हणजे आता दोन्ही पेरतात. ओलिताच्या गव्हाला जेवढा खर्च लागतो तेवढा खर्च कोरडवाहू गव्हाला लागत नाही. कारण की ओलिताचा गहू म्हटलं म्हणजे त्याला 4 ते 5 पाणी द्यायला लागतात, त्याशिवाय गहू येत नाही. आणि आमच्या कोरडवाहू गव्हाला पाण्याची विषयच नाही, पाणी अजिबात द्यायला लागत नाही. पेरल्यानंतर एकदम काढायलाच जायला लागतं. त्याच्यामुळं मग त्याच्यातला जो खर्च आहे, आणि ते युरिया बरेच इन्सेक्टिसाईड स्प्रे पण करतात, युरिया पण फर्टिलायझर देतात. आम्ही तसला काहीच प्रकार करत नाही. आणि त्यांना पण काय एकरी 10 क्विंटलचं उत्पन्न होतं, आम्हाला एकरी 7 क्विंटलचं उत्पन्न होतं. असं काही खूप मोठा फरक त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा परवडतो पीक. गव्हाची जी चव आहे ती आमच्या गव्हाची चव आणि त्या गव्हाच्या चवीत खूप फरक आहे. आमची गव्हाची पोळी खाल्ली तुम्ही तर रुचकर लागती. ती तुम्ही किती कुठलेही महाग गव्हाची खा, या पोळीसारखी पोळी लागत नाही. याची चव वेगळी लागते, त्याची चव वेगळी लागते. पावसाचं पाणी साठवून त्याचा प्रवीण कोरपे यांनी योग्य प्रकारे वापर केला. केवळ पावसाच्या पाण्यावर त्यांनी गहू शेती केली आहे. आणि विशेष म्हणजे यावर कोणत्याच प्रकारचा रासायनिक वापर न केल्यानं प्रवीण कोरपे यांच्या गव्हाला बाजारातही मोठी मागणी आहे. अरुण जोशी, महाराष्ट्रवन, अमरावती. या बातम्यांनंतर कृषीवनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र. कृषीवनचे सहप्रायोजक आहेत सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण.
लातूरमधल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जात असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जातो आणि यामुळेच काल नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। पण कृषी अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करतायत। गेल्या 10 दिवसांपासून शेतकरी आपला माल विकण्यासाठी तिकडे आलेत, पण त्यांचा माल हा घेतला जात नाहीये। या संतप्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर विष्णू बुर्गे यांनी। नाफेडचं हे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे नाफेड हे जे योजना बनवली सरकारनं, त्याच्या अंतर्गत जे तूर आहे तूर विक्री खरेदी केली जाते। या ठिकाणी तूर खरेदी केली जाते आणि संतप्त हे सर्व शेतकरी झालेले आहेत। याचं कारण असं आहे की जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांची तूर या केंद्रामध्ये खरेदी केली जाते, मात्र शेतकऱ्यांची या ठिकाणी तूर घेतली जात नाही आणि त्यामुळं या ठिकाणी शेतकरी 8 दिवसापासून जमलेले आहेत, येत आहेत, मात्र त्यांची माल खरेदी करण्याची प्रक्रिया नाही। मात्र व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला जातोय। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, कशामुळे तुम्ही इथं एकत्र आलात? आज कालपासून तूर आणले, खिशात 1 रुपया नाही, खायला काहीच नाही। सगळा व्यापाराचा आडत्याचा माप चालू आहे। शेतकऱ्याचे वाहन सगळे रोडवर उभे आहेत। मी 11 तारखेला माल घेऊन आलो। निश्चितच माझ्यासोबत आणखी शेतकरी कधी आलात तुम्ही, काय झालेले? 11 तारखेला मी माझे 40 कट्टे तुरीचे घेऊन आलेलो आहे। 6 तारखेला तुरीचे 40 कट्टे घेऊन आलेलो आहे। तरी माझं माप आत्तापर्यंत झालं नव्हतं। आत्ता मी किरकिर करून माफ केलं सर। मी 11 दिवस झाले इथं खेटे मारतो की सर माझं माफ करा, तरी माफ करायला तयार नाही। या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या इथं काय घडलंय नेमकं, काय होतं? इथं व्यापारी माल घेऊन येतात आणि त्यांच्या मोबदल्यामध्ये पैसे घेऊन स्वतःची माप करून घेतात। शेतकरी मात्र बाहेरच गेटच्या उभा टाकलेले। नेमकी काय परिस्थिती आहे सगळी? नेमकी परिस्थिती अशी आहे की 99% शेतकरी बाहेर उभा आहेत। इथं शेतकऱ्याचे 200-300 पोते बाहेर आहेत आणि व्यापाऱ्याची पोते मध्ये आहेत। इथले साहेब लोक काय करतात ते घोळ आम्हाला माहित नाही, पण शेतकरी बाहेर आहेत आणि व्यापाऱ्यांची पोते मात्र मध्ये आहेत। 50 किलो पोत्याचं माप, सगळ्या पोत्याचं माप 50 किलो होतच कसं? शेतकरी नेमकं आज काय झालंय? हे ट्रक वगैरे तुम्ही शेतकऱ्यांनी काय हे सांगतो सर, आजची परिस्थिती अशी आहे 99% शेतकरी बाहेर आहेत आणि 99% व्यापारी माल आत आहे। याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नाही। ट्रक पकडला, ते ट्रक आम्ही आज काही आपण ज्या तुरीवर थांबलो ह्या व्यापारी मालाची तूर आहे, आम्ही बंद केलेली आणि प्रत्यक्षात हा माल घ्यायचा ह्यांना अधिकारच नाही। हा माल घ्यायचा, हा जर शेतकऱ्याने माल आणला, आसपास सुद्धा माल येत नाही शेतकऱ्याचा निश्चित, म्हणजे आसपास गेटवर तर चांगला माल परत जातो शेतकऱ्याचा आणि ह्या मालाला घ्यायचा अधिकार नाही। हा माल इथं आणलाय गोडाऊन, याचा माप बंद केलेला आहे ऍक्च्युअल। निश्चितच गेली हा माल माप बंद केला असेल, शेतकऱ्याचा माप सुरुवात झाले सर। निश्चितच गेली 8 दिवसापासून शेतकरी या ठिकाणी येत आहेत। नाफेडचं खरेदी केंद्र हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, मात्र या ठिकाणी व्यापाऱ्याची मोठ्या प्रमाणावर तूर घेतली जाते, मात्र शेतकऱ्यांची घेतली जात नाही। त्यामुळे या ठिकाणी सर्व शेतकरी संतप्त झालेत आणि कुठे ना कुठे आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेनं आजही आपले सर्व ट्रॅक्टर्स लावून बाहेर उभारलेले आहेत। विष्णू बुर्गे, महाराष्ट्र वन, लातूर। कोरडवाहू शेतातील पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित खतं आणि बी बियाण्यांबरोबरच कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची सुद्धा सध्या गरज आहे। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि त्याचा वापर वाढवावा, यासाठी परभणीमधल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पुढाकार घेतलाय। अखिल भारतीय अभियांत्रिकी दिनाचं औचित्य साधून शेतकऱ्यांसाठी सुधारित कृषी अवजारं त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा साधनांचं प्रदर्शन तिकडे आयोजित करण्यात आलं होतं। बघूयात बद्दलचा हा खास रिपोर्ट। परभणी शहरातल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये कृषी अभियांत्रिकी विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि मार्गदर्शकांनी विकसित केलेली सुधारित अवजारं ठेवण्यात आली होती। यात स्वयंचलित आणि ट्रॅक्टर चलित नांगर, पेरणी यंत्र, मशागतीची अवजारं तर होतीच, पण सोलार आणि बैलगाडीवर चालणारं फवारणी यंत्र प्रमुख आकर्षण होतं। कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत
मॉडर्नायझेशन कसं पोहोचता येईल किंवा त्यांना इम्प्लिमेंटद्वारे कसं अधिक माहिती देता येईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढत चाललेलं आपण आधुनिकीकरण शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे आम्हाला या विद्यापीठाद्वारे शिकायला मिळतं. या विद्यापीठामधून जसे नवीन नवीन उपकरणे कसं बनवतो काय त्याची शिकवणी पूर्ण पाहायला मिळते, आपल्याला शिकायला मिळते. यामधून शेतकऱ्याला होणारा त्रास जाणून घेऊन आम्ही सर्व इम्प्लिमेंट्स वगैरे बनवतो म्हणण्यापेक्षा आपण त्याची माहिती करून घेतो आणि ते शेतकऱ्यांपर्यंत असे बनवून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना माहिती करून देतो. यामधून शेतकऱ्यांना होणारा त्रास तो अजून कमी कसा करता येईल, याला मशीनला लागणारे पैसे किंवा एखाद्या कामाला तुम्हाला जर लागणारे म्हणजे जास्त लागणारे पैसे कमी कसे करता येतील किंवा त्याचा ह्युमन पॉवर अजून वाढवता कशी येईल. बडोदा कृषी विद्यापीठ पीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, पशुशक्तीचा योग्य वापर यांच्या विद्यमाने आपण शेती अवजारांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये मनुष्यचलित अवजारं, बैलचलित अवजारं, ट्रॅक्टरचलित अवजारं ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने बैलचलित अवजारामध्ये 3 फणी इन्क्लाइन प्लेट प्लांटर आपण ठेवलेला आहे, जे की शेतकऱ्यांना पेरणी बी व खत पेरणीसाठी उपयोगी येईल. त्याचबरोबर आपण या प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टरचलित कॉटन श्रेडर नावाचं एक नवीन अवजार ठेवलेलं आहे मशीन, ज्यामध्ये कापसाची पळाटी जागेवर बुगा होऊन ती जमिनीत वर पसरवली जाते. तसेच इथं कंबाईन हार्वेस्टर पण ठेवलेलं आपण, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीन, गहू इत्यादी पिकाची कापणी मळणी एकत्रितपणे करता येईल. तसेच आणखीन एक नाविन्यपूर्ण अवजार म्हणजे पॉवर हॅरो. आपण शेतामध्ये सहसा रोटावेटर वापरतो. रोटावेटरमध्ये बऱ्याचशा शेतकरी अशी कंप्लेंट करतात की त्यामध्ये सॉईल कॉम्पॅक्शन होतं आहे. तर पॉवर हॅरोमध्ये व्हर्टिकल सॉईल कटिंग होत असल्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचं सॉईल कॉम्पॅक्शन होत नाही. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यामुळे कमी मनुष्यबळ आणि कमी वेळेत जास्तीत जास्त काम आणि उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित अवजारांचा फायदा होणार आहे. आता इथं आमच्या कृषी विद्यापीठामध्ये हे अवजार आणलेत इंजिनिअरिंग शिक्षणाला, आणि याच्याबद्दल बरीच शेतकऱ्याला सुधारणा होण्याचे मार्ग आहेत. कारण हे फवारा, ट्रॅक्टरचे अवजार आहेत, बैलाची पेरणी यंत्राचे अवजार आहेत, पुन्हा ते तुमचे सोयाबीन कटिंग करण्याचे हे बरेच अवजार चांगले असल्यामुळं शेतकऱ्याचं म्हणजे एका इळाचं काम 15 मिनिटात व्हासारखं व्हायलंय ना. आणि शेवटी कसं आहे, शेतामध्ये लेबर प्रॉब्लेम खूपच झालेला आहे. लेबर जागे ऐन वेळेला भेटत नाहीत. तूर काढायला हार्वेस्टर आहे, पुन्हा पेरणीच्या वेळेस तुमचे पेरणी यंत्र आहे, बैलावरलं आहे, ट्रॅक्टरवरलं शिड्रिल सुद्धा आहे. आणि ह्या असे सदा हे कार्यक्रम घेतल्यामुळं अनेक शेतकऱ्याचा फायदा होते. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्रणा अवजार हे ते आलेले आहेत बऱ्याच कंपन्याचे. याच्यामध्ये अवजार आमच्या शेतकऱ्यासाठी चांगले आहेत. मजूर प्रॉब्लेम आहेत हे आहे, त्याच्यामुळं आमचं शेतीचं काम फार चांगल्या वतीनं होत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कुलगुरू बी व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली शेती उपयोगी अवजारांचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आलं. तसंच विविध विषयांवर शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालं. या प्रदर्शनाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली. परभणीहून सुदर्शन चापके, महाराष्ट्रवन. या सगळ्या बातम्यांनंतर कृषीवनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा महाराष्ट्रवन.